नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हार्ट फेल्युअर या विषयावर आणि यावरच चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोज चोपडा. डॉक्टर मनोज, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत, हार्ट फेल्युअरविषयी जाणून घेणार आहोत, तसंच हार्ट फेल्युअरपासून कसं वाचायचं याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मनोज चोपडा हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. तसंच डॉक्टर मनोज चोपडा हे चोपडा मेडिकेअर आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख संचालकसुद्धा आहेत. आजवर अनेक हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया ज्या आहेत, ज्या अतिशय क्लिष्ट गुंतागुंतीच्या असतात, त्या करण्यात आणि यशस्वीरित्या पार पडण्यात डॉक्टर मनोज यांचा हातखंडा आहे. तसंच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, तसंच बलून व्हॉल्व्हिटोप्लास्टी यात, तसंच पेसमेकर या सगळ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांचा विशेष प्रावीण्य आहे, त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. तसंच रोबोटिक अँजिओप्लास्टीचे भारत आणि जगभरातील ते प्रणेते आहेत. तसंच 50,000हून अधिक गुंतागुंतीच्या हृदयरुग्णांच्या शस्त्रक्रिया डॉक्टर मनोज यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर मनोज, आपण जेव्हा हृदयाविषयी बोलतो तर हृदय हे खरं तर फार महत्त्वाचा अवयव असतो मानवी शरीरातला. तर हृदयाविषयी बोलताना नक्की हार्ट फेल्युअर याची व्याख्या आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या कशी सांगता येईल? हृदय म्हणजे हा एक स्नायूचा पंप आहे आणि ते आपल्या पूर्ण शरीरात रक्त खेळवण्याचं व न्यूट्रिएंट्स पोचवण्याचं फार महत्त्वाचं काम करतं आणि ते अखंडितपणे काम करत असतं. याच्यात आकुंचन व प्रसरण म्हणजे सिस्टोल व डायस्टोल हे फार महत्त्वाचं आहे. आकुंचन क्षमता किंवा पंपिंग क्षमता कमी झाली म्हणजे हार्ट फेल्युअर, किंवा प्रसरण क्षमता पण कमी झाली म्हणजे हार्ट फेल्युअर असं आपण समजतो. त्यालाच आम्ही सिस्टोलिक डिस्फंक्शन किंवा डायस्टोलिक डिस्फंक्शन असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये हृदयाची पंपिंग क्षमता 40% कमी झाली की आपण त्यांना हार्ट फेल्युअरची लक्षणं आहेत का नाही याच्याकडे आपण बघतो. अगदी. डॉक्टर, हार्ट फेल्युअर या आजाराचा विशेषतः विचार केला तर भारतात हार्ट फेल्युअरचं प्रमाण किंवा हार्ट फेल्युअरचं रुग्ण यांचं प्रमाण आपल्याला कसं सांगता येईल आणि ही व्याधी किती सामान्य आहे भारताचा विचार केला तर? आपण जेव्हा हृदयविकाराचा विचार करतो तेव्हा करोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच हृदयविकाराचा झटका येण्याचे जे काही आजार आपण बघतो हे भारतामध्ये फार प्रामुख्याने आपण 5 ते 7% लोकांमध्ये बघतो. आणि मागच्या 10 वर्षामध्ये जसजसं लोकांचं जीवनमान उंचावलं आणि जीवनाचं जे काय आपण म्हणतो की लाईफस्पॅन 60 वर्षांपेक्षा जास्त झाला, तसं हृदयविकाराचं हार्ट फेल्युअरचे रुग्णसुद्धा भारतात वाढलेले आहेत. 2% रुग्ण आज हार्ट फेल्युअरचे भारतामध्ये आहेत. आणि प्रामुख्याने आपण जर वेस्टर्न वर्ल्डबद्दल बोललो तर अमेरिकेत किंवा युरोपियात 70 वर्षानंतर आपण हार्ट फेल्युअरचे रुग्ण बघतो. पण भारतामध्ये प्रामुख्याने तरुण पिढी ह्या आजारापासून व्याधित आहे. दॅट इज अलार्मिंग आहे आपल्याकरता, कारण की हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण पण बाहेरच्या देशांपेक्षा भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे. आणि त्याचमुळे वेळेत उपचार न केल्यामुळे हृदयाला इजा होणे आणि त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर निर्माण होणे आणि ते तरुण पिढीत होणे हे भारतामध्ये आपण प्रामुख्याने जास्त प्रमाणात बघतो. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात तुमच्या उत्तरात त्याप्रमाणे तरुणांमध्ये हल्ली भारतीय तरुणांमध्ये हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढतं आहे. तर याची प्रामुख्याने कारणं काय असू शकतील? कारण तरुणांमध्ये जर एखादा रोग बळावतो तर ते निश्चितच गंभीर आहे. ते आपण जर बघितलं तर की आपली आज जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे डायबिटीज व उच्च रक्तदाबाचं प्रमाण आपल्या तरुण पिढीमध्ये वाढीस लागलेलं आहे. आज आपण बोलतो आहोत की डायबिटीज व उच्च रक्तदाबाचं प्रमाण 20% जास्त भारतीय रुग्णांमध्ये असेल, कारण की नियमित तपासण्या केल्यामुळे ते आढळतं. काही लोकांमध्ये ते आहे पण आपल्याला माहीतच नाहीत, लाईक अ सायलेंट किलर्स. आणि अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह याच्यामुळे तुमच्या हृदयाच्या स्नायूंना किंवा हृदयाच्या नसांना इजा जास्त प्रमाणात होत आहे. आणि त्याच्यामुळे डायबिटीज व उच्च रक्तदाब नियंत्रित करणं गरजेचं ठरतं. त्याचप्रमाणे जसं मी बोललो की तरुण पिढीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे.
त्याच्यातल्या उपचाराला लागणारा वेळ आणि त्याच्यामध्ये डिले केल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे. त्याचप्रमाणे आपल्याकडे झडपांचे आजार आजही जास्त प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा जसजसा आजार जास्त दिवस राहतो हृदयाच्या स्नायूंना इजा होते. आणि त्याचप्रमाणे जन्मतः जे काही आजार असतात ज्याच्यामध्ये होल्स असणे किंवा वाल्सचा झडपांचा आजार असणे अशा रुग्णांमध्ये जसजसं वय वाढत जातं तसतसं हृदयाच्या स्नायूंना इजा होते. तर अशी डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, झडपांचे आजार अशा रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरचं प्रमाण योग्य पद्धतीने उपचार न केल्यामुळे आपण जास्त प्रमाणात बघतो आहोत आणि त्याच्यात प्रामुख्याने तरुण पिढी. डॉक्टर, हृदयाचं कार्य हळूहळू बंद पडणे किंवा म्हणजेच हार्ट फेल्युअर होणे, हा हार्ट फेल्युअरचा धोका नक्की कोणाला असतो? तर बेसिकली अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित डायबिटीज ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळेत उपचार करणं गरजेचं आहे. आजही आपण जर बघितलं तर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या 3 ते 6 तासात उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण फक्त 10 ते 12% आहे. म्हणजे आज आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा असताना पण रुग्ण पहिल्या 6 तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही. आणि तुम्ही जेव्हा तो हा महत्त्वाचा गोल्डन पिरियड वाया घालवता तर तुमच्या हृदयाच्या स्नायूंना जास्त प्रमाणात इजा होते आणि त्याच्यामुळे पंपिंग क्षमता कमी होऊन हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे आपण जसं बघितलं की झडपांचे आजार किंवा याच्यासुद्धा उपचार जे करणं गरजेचं आहे ते उपचार वेळेत न झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना जास्त प्रमाणात होतो. म्हणून रक्तदाब नियंत्रित करणे, शुगर असेल तर शुगर व्यवस्थित कंट्रोल करणे, 3 महिन्याची जी काही ॲव्हरेज शुगर असते HbA1c आपण जे म्हणतो ते 7च्या खाली आहे का नाही याच्याकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं व नियमित तपासण्या करून गरजेचं ठरतं. अगदी. डॉक्टर, हार्ट फेल्युअरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर खरं तर जेव्हा आपल्या हृदयात किंवा शरीराच्या यंत्रणेत काही बिघाड होतो तेव्हा आपलं शरीर काही संकेत देत असतं. तर हार्ट फेल्युअरच्या बाबतीत आपल्याला असे कुठले संकेत मिळतात किंवा काय नक्की लक्षणं असतात त्याची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये तुम्हाला धाप लागणे, तुम्हाला थकवा आल्यासारखं जाणवणे, दिवसभराचं काम केल्यानंतर संध्याकाळी गेल्यावरती बरंच न वाटणे, थकवा जाणवणे, ही प्रामुख्याने हार्ट फेल्युअरची लक्षणं आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये वजन वाढल्यानंतर अचानक वजन वाढणे, पायावरती किंवा घोट्यांवरती सूज येणे, काही रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात खोकला येणे, तो खोकल्याचं कारणच सापडत नाही आहे. त्याचप्रमाणे आपण झोपेमध्ये तुम्हाला अचानक झोपल्यानंतर 2 ते 3 तासानंतर उठून बसावं लागणे किंवा श्वास लागल्यासारखे किंवा श्वास कोंडल्यासारखं वाटणे, ही लक्षणं हृदयविकाराच्या पंपिंग क्षमता कमी झाल्याची आहेत. अशी जर लक्षणं आढळली तर आपण त्वरित हृदयरोग तज्ज्ञाचा उपचार घेणं, हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. अगदी. हार्ट फेल्युअरचं निदान कशा प्रकारे करता येतं? प्रामुख्याने तर त्याची जी लक्षणं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला लक्षणं असो किंवा नसो 35 नंतर दरवर्षी तुम्ही तुमची वार्षिक तपासणी करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये एको आणि स्ट्रेस टेस्ट आणि रक्ताच्या तपासण्या महत्त्वाच्या ठरतात. माझ्या मते हृदयविकाराचं हार्ट फेल्युअरचं निदान जर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे 2D एकोकार्डिओग्राफी किंवा 4D एकोकार्डिओग्राफी, ज्याच्यामध्ये तुमच्या झडपा कशा काम करतात, त्याच्यामध्ये काही लिकेजेस किंवा बंद झालेल्या आहेत का, त्याचप्रमाणे तुमची जी काही जवनिका आहे म्हणजेच लेफ्ट वेंट्रिकल किंवा राईट वेंट्रिकल याची पंपिंग क्षमता किती आहे. नॉर्मली आपण सांगतो की हृदयाची पंपिंग क्षमता 65% असते, ती 40%पेक्षा कमी झाली म्हणजे तुम्हाला हृदयाचं निकामी झालं किंवा हृदय नीट काम करत नाही असं आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे डायस्टोलिक डिस्फंक्शन म्हणजे तुमची प्रसरण पावण्याची क्षमता पण योग्य आहे का नाही ते त्याच्यातनं आपल्याला कळतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला हृदयाच्या नसांचे आजार असतील तर हार्टची अँजिओग्राफी महत्त्वाची टेस्ट ठरते की ज्याच्यातनं हृदयाच्या नसांचं निदान आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे NT-proBNP म्हणजे जी रक्तातलं एक हार्ट फेल्युअरचं मार्कर आहे आणि जे आपण त्याची ट्रीटमेंट करतो तर ते कमी झालं आहे का नाही, नॉर्मल रेंजमध्ये आलं आहे का नाही, याच्यावरनं आपण हृदयविकाराचं झटक्याचं प्रमाण, हृदयविकाराचं जे काही हार्ट फेल्युअरचे लक्षण आहेत त्याचं प्रमाण आहे किती आहे, जास्त सिव्हिरिटी आहे का कमी, हे NT-proBNP वरनं कळतं. त्याच्यामुळे रक्ताच्या तपासण्या एकोकार्डिओग्राफी या महत्त्वाच्या टेस्ट ठरतात आणि जिथे हृदयाच्या नसांचे आजार असतील तिथे अँजिओग्राफी महत्त्वाची ठरते. नक्कीच. डॉक्टर, हार्ट फेल्युअरचं ज्यांना निदान झालेलं आहे की आता हार्ट फेल्युअरची समस्या आहे बाबा, तर अशा रुग्णांना नक्की काय माहीत असणं गरजेचं आहे?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची लक्षणांवरती त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि आज जे काही नवीन नवीन मॉलिक्युल्स अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचं हार्ट फेल्युअर झालं म्हणजे आता आपलं आयुष्य काही खरं नाही असं राहिलेलं नाही. पहिले आपण हृदयविकाराचं हार्ट फेल्युअरचं निदान झालं की 25% जर पंपिंग असेल तर 5 वर्षच आयुष्य समजायचो. पण आज आता ह्या नवीन औषधांमुळे तुमचं हृदयाची पंपिंग क्षमता कमी असताना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकता. आणि औषधं नियमित घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागणे असं जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकाल. आपलं हृदय सशक्त ठेवण्यासाठी तुम्ही काय डॉक्टर म्हणून टिप्स द्याल? माझ्या मते आपल्या आयुर्वेदाची जी त्रिसूत्री आहे, आहार, विहार आणि विचार, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण हे जे काही आजारांबद्दल बोलतोय ते जीवनशैलीबद्दल आजार आहेत. त्याच्यामध्ये आहाराचा जर विचार केला तर सफेद रंग म्हणजेच मीठ, दूध, तेल, मिठाई ह्या पदार्थांपासून आपण लांब राहणं गरजेचं आहे किंवा त्याचा वापर योग्य प्रमाणात करावा. 2 हिरवे पालेभाज्या, 2 फळं रोज आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. विहार म्हणजे बेसिकली रोजचा व्यायाम असणं गरजेचं आहे. म्हणजे 45 मिनिटाचं तुम्ही रोज चालणं गरजेचं आहे आणि आठवड्यातनं 5 वेळा तुम्ही चालला तर तुमच्या हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेला चांगला फायदा होतो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस किंवा विचार. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आज बघतो आहोत की आपलं आयुष्य फार जिकिरीचं झालेलं आहे, धावपळीमध्ये आपण आपल्याकडे शरीराकडे नीट लक्ष देत नाही, तर तिथं तुमची हाऊ यू रिस्पॉन्ड टू अ स्ट्रेस म्हणजे आपण रिॲक्ट करतो आहोत तिथं रिस्पॉन्स करू शकतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. आपले आर्थिक व्यवहार फार पारदर्शक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले आणि आपल्या कुटुंबाबरोबर, मित्रपरिवाराबरोबर संबंध कसे चांगल्या पद्धतीने ठेवता येतील याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मते पॉझिटिव्हिटी, किंवा जे आपण काही करतो आहोत त्याच्यातनं आपल्याला खरंच आनंद मिळतो आहे का ते जर तुम्ही शोधलं तर माझ्या मते तुमचं शरीर आणि तुमचं हृदयसुद्धा चांगल्या पद्धतीने राहू शकतं. तर माझ्या मते शरीर व मनाची सांगड इथं कुठेतरी घालणं गरजेचं आहे. तर हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये तेच बेसिकली डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व्यायाम योग्य आहे, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यातील बदल, मीठ कमी करणं गरजेचं आहे. आणि बेसिकली आपण कशा पद्धतीने आनंदी राहू शकतो की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये चांगले एन्डॉर्फिन्स रिलीज होऊ शकतात याचा विचार करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण झोपेचा विचारच करत नाही. आपण जेव्हा दिवसभर काम करतो तर 6 ते 7 तासाची झोप मिळणं गरजेचं आहे. आज जर आपण तरुण पिढीचं जर बघितलं का लेट नाईट्स, लवकर उठणं, झोप व्यवस्थित न होणं, तसाच व्यायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजेत. माझ्या मते वेळेवरती खाणं, कोणाबरोबर आणि कसं आपण खात आहोत याच्याकडे लक्ष देणं, व्यायाम नियमित करणं आणि झोप व्यवस्थित घेणं, या 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात असं मला वाटतं. नक्कीच तर डॉक्टर मनोज यांच्याकडनं आपण आणखी हार्ट फेल्युअरविषयी आणि त्याच्यावर आणखी काय खबरदारी घेता येईल, आपलं जीवन आणि आपलं हृदय कशा प्रकारे आणखी चांगलं ठेवता येईल याविषयी आपण टिप्स जाणून घेणार आहोत. तसंच डॉक्टरांचे त्यांच्या सगळ्या वैद्यकीय सेवा संदर्भातले अनुभवसुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोज चोप्रा आणि हार्ट फेल्युअर याविषयी आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो आहे. डॉक्टर, खरं तर रुग्णांना हार्ट फेल्युअरविषयी किंवा आपली हृदयाची काळजी आणखी चांगल्या प्रकारे कशी घेता यावी याबद्दल माहिती मिळेल अशी कुठली वेबसाईट किंवा संकेतस्थळ आहे का? स्ट्रेंथन द हार्ट म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये हृदय कसं काम करतं, हृदयाचे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा जर आजार झाला असेल तर कोणते उपचार करायचे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या लक्षणांवरती लक्ष ठेवायचं, ह्या वेबसाईटवरती पूर्ण माहिती आज उपलब्ध आहे. अगदी. डॉक्टर, तुम्ही आजवर अनेक रुग्ण तुमच्या डोळ्याखालून गेलेले आहेत आणि अनेकांना ट्रीटमेंट तुम्ही दिलेलं आहे. तसंच अनेक क्लिष्ट गुंतागुंतीच्या हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत. तर तुमचा एखादा अनुभव शेअर कराल का? आणि विशेषतः अशी एखादी केस तुमच्या लक्षात आहे का की औषधानंतर अतिशय ड्रास्टिक चेंजेस त्या रुग्णांमध्ये झाले? माझ्या मते एक तरुण रुग्ण होता की ज्याच्यामध्ये त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आला. त्याचा आम्ही ॲक्च्युली जसं मी बोललो की तो 6 तासानंतर आला तेव्हा त्याची पंपिंग क्षमता बरीच कमी होती, रक्तदाब कमी झालेला होता. त्याच्यामध्ये आम्ही त्याची इमर्जन्सी एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी केली आणि बलून पंप आणि सपोर्ट्स, व्हेंटिलेटर त्याला लागलं.
पण ह्या सगळं याच्यामध्ये 2 ते 3 दिवस फार जिकिरीचे गेले की हा रुग्ण वाचणार की नाही, आणि 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रीटमेंटमुळे तो वाचला. पण तरीसुद्धा त्याची पंपिंग क्षमता 20 ते 25% होती. तर त्याच्यामुळे ह्या रुग्णामध्ये त्याला औषधोपचार पण फार महत्त्वाचा होता. आज जे काही औषधोपचारामध्ये बीटा ब्लॉकर्स आणि अर्नी नावाचं जे काही नवीन औषध आहे, त्या 2 औषधांचं आम्ही त्याच्या हृदयाची गती आणि BP वरती कंट्रोल ठेवून ते औषधं त्याला मॅक्झिमम डोसेजमध्ये आम्ही दिले, आणि हा रुग्ण 7व्या ते 8व्या दिवशी आम्ही डिस्चार्ज केला. आणि त्यावेळेसचं पण एको आम्हाला 25% पंपिंग क्षमता दाखवत होतं. पण 2 महिन्यानंतर जेव्हा रुग्ण आमच्याकडे पुन्हा आला, त्याला आम्ही जो काही सल्ला दिला होता की व्यायामाचं नेहमी एक 500 मीटर सुरुवात करून 300 मीटर वाढव, आणि ओव्हर द पिरियड तो 2 ते 3 किलोमीटर चालायला लागला. आणि 2 महिन्यानंतर जेव्हा आम्ही त्याचं एकोकार्डिओग्राफी केली, तर त्याचा एको पूर्णपणे हृदयाचा आकार कमी झालेला होता, नॉर्मल साईज हृदयाची झालेली होती, आणि पंपिंग क्षमता पूर्णपणे नॉर्मल झाली होती. म्हणजे तुम्हाला हृदयविकारचा झटका किंवा कोणताही आजार झाल्यानंतर तुम्ही जर योग्य वेळेत उपचार आणि योग्य ठिकाणी जर उपचार तुम्हाला मिळाले, तर तुम्ही पूर्णपणे तुमचं हृदय नॉर्मल करू शकता. तर त्याच्याकरता तुम्ही तुमचे जे काही लक्षणं आहेत किंवा तुमचं शरीर तुम्हाला जे काही सांगायचा प्रयत्न करतं, याच्याकडे जर लक्ष दिलं आणि वेळेत उपचार केले, तर तुम्ही पूर्णपणे तुमचा जीव पण वाचू शकतो आणि तुमचं नॉर्मल आयुष्य पण जगू शकतो. डॉक्टर, तुम्ही जो आता अनुभव सांगितला तो होता एका तरुण रुग्णाचा ज्याला हार्ट फेल्युअरचा प्रॉब्लेम होता. मात्र जेव्हा आणखी आपण पुढच्या वयोगटाचा विचार करतो, विशेषतः 50-60 नंतरच्या, तर अशा रुग्णांमध्ये ज्यांच्यात हार्ट फेल्युअरची समस्या आहे, अशा वयोवृद्ध रुग्णांमध्ये किती क्लिष्टता असते? वयोवृद्ध रुग्ण आज म्हणजे तसं जर बघितलं तर आज आपलं जे काही वयोवृद्ध रुग्ण बघतो 60-70 किंवा लॉंगेविटी वाढलेली आहे भारतामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण हे डायबिटीज, उच्च रक्तदाब हेचं प्रमाण पण जास्त वर्षांपासून असतं, त्याच्यामुळे हार्ट फेल्युअरचं प्रमाण पण वाढतं. पण जसं मी बोललो की मागच्या 10 वर्षात हे जे नवीन नवीन मॉलिक्युल्स उपलब्ध झालेलं आहे, हृदयाची गती कंट्रोल करण्याकरता, न्यूरो हॉर्मोनल सिस्टीम कंट्रोल करण्याकरता बीटा ब्लॉकर्स, अर्नी नावाचं जे ड्रग आहे, सिक्युबिट्रिल, वॉल्सार्टनचं कॉम्बिनेशन्स, आणि त्याचप्रमाणे रक्तपातळ करण्याचे आणि स्टॅटिन्सचे औषधं, या औषधांमुळे त्यांचं नियमित आयुष्य किंवा रोजचं जे काही आयुष्य जगण्याकरता जे काही आपल्याला गोष्टी कराव्या लागतात ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे आज आपण 5 इयर सर्व्हायवल रेट पहिले आपण 20% म्हणत होतो, तो माझ्या मते या औषधांमुळे 70 ते 80% वाढलेला आहे. तर वयोवृद्ध रुग्णांमध्ये पण हे औषधं चांगल्या पद्धतीने काम करतात. अगदी. आता डॉक्टर, खरं तर एखाद्या वेळेस जेव्हा हार्ट फेल्युअरचा त्रास डायग्नोज होतो किंवा एखाद्याचा हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाली आहे किंवा होती आहे ती कालांतराने कमी, ह्याचं जेव्हा निदान होतं, तेव्हा अशा रुग्णांमध्ये आधुनिक औषधं आणि काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स याच्या आधारे आपण त्याला त्या धोक्यातनं बाहेर काढू शकतो का, किंवा कितपत तो रुग्ण बाहेर येऊ शकतो या सगळ्या? नक्कीच. माझ्या मते आजचं जसं आपण बोललो की लाईफस्टाईल डिसीजेस आणि हार्टचं पंपिंग कमी झाल्यानंतर तुम्ही जर तुमच्या आहारात बदल केले, त्याच्यानंतर व्यायामाची तुमची सुरुवात 500-600 मीटरने चालायला सुरुवात करून ग्रॅज्युअली तुम्ही तुमची जर एक्झरसाईज कॅपॅसिटी वाढवली, त्याचबरोबर जी औषधं तुम्हाला डॉक्टर देत आहे ती तुम्ही नियमित घेता आहात का नाही, तुमचं जर शुगर आणि ब्लड प्रेशर असेल तर ते तुम्ही नियंत्रित ठेवता आहात का नाही, हे सर्व जर गोष्टी आपण पाळल्या, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा स्ट्रेस व्यवस्थित जर मॅनेज केला आणि रेस्ट पण जी महत्त्वाची ती जर घेतली, तर माझ्या मते तुम्ही तुमच्या हार्ट फेल्युअरवरती नियंत्रण आणू शकता आणि नॉर्मल आयुष्य व्यवस्थित जगू शकता. डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्ट्रेस किंवा ताणतणाव आयुष्यातला हा फार महत्त्वाचा असतो हार्ट फेल्युअरच्या केसमध्ये. तर आणि स्ट्रेस ही अशी गोष्ट आहे ना, किंवा मानसिक तणाव ही ताणतणाव ही अशी गोष्ट आहे की ती सांगून त्या रुग्णाला त्याचा उपयोग होत नाही, तर त्याच्यासाठी तेवढा प्रयत्न करायला लागतो. तर मग एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता त्या सगळ्या संदर्भात, कारण त्याच्यासाठी विशेष अशा वेगळे प्रयत्न करायला लागत असते? माझ्या मते मला जे आवडतं ते मी करतो. माय एन्जॉय ट्रीटिंग माय पेशंट्स. त्यांना ते माझ्याकडे समस्या किंवा त्यांची दुःख घेऊन येतात, आणि ती दुःख दूर करण्याकरता मला जे काही बेस्ट पॉसिबल करता येऊ शकतं ते मी करतो. माझ्या मते ते आनंदी राहण्याचं किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. मी माझ्या दिवसाची सुरुवात 5-5:30ला उठून करतो.
पहिले 2 तास मी माझ्या स्वतःकरता आणि व्यायामाकरता देतो, कारण की त्याच्यानंतर मी एकदा जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर दिवसभर पूर्णपणे बिझी असतो. पण आय सी टू इट दॅट की आय कम्युनिकेट विथ माय पेशंट्स, रिलेटिव्स. एक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही बोललात, त्यांना त्यांचा आजार समजून सांगितला, त्या आजाराचे उपचार करून जर तुम्ही त्यांना त्याच्यातनं व्यवस्थित पाठवून घरी पाठवलं, त्यांनी एक स्माईल किंवा हसत तुम्हाला सांगितलं की ते आजही माझ्यामते रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरकडे एक देव म्हणूनच बघतात, की तुम्ही देवाच्या स्वरूपात आहात आणि तुम्ही कारण की माझं जे काही कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम आहे, आय डील विथ द लाईफ अँड डेथ्स एव्हरी डे. आणि आलेला रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत येतो आणि त्याला त्याचे उपचार, इमर्जन्सी अँजिओप्लास्टी, बलून पंप्स, व्हेंटिलेटर्स, या सगळ्या जे काही नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांचा जीव वाचवू शकणं आणि त्यांना घरी पाठवणं, याच्यासारखं माझ्यामध्ये मोठा आनंद नाही. अँड दॅट्स व्हॉट इज द स्ट्रेस बस्टर. तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही चांगल्या पद्धतीने किंवा मन लावून जर केलं आणि त्याच्यातनं जो काही आनंद मिळतो त्याच्यासारखा दुसरा आनंद काही नाही. अगदी अतिशय महत्त्वाचं सांगितलं डॉक्टर तुम्ही. आणखी एक गोष्ट अशी, म्हणजे जाता जाता आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की हार्ट फेल्युअर सह जगणाऱ्या रुग्णांनी आयुष्य कशा प्रकारे जगावं. कारण जेव्हा रुग्णाला हे कळतं की आपल्याला हृदयाशी निगडीत काही समस्या आहे किंवा आपलं हृदय कमी तीव्रतेने काम करतं आहे किंवा त्याची पंपिंग कॅपॅसिटी, रक्ताभिसरणाची कॅपॅसिटी कमी झाली आहे, तर तिथेच त्या रुग्णाचं खरं तर अवसान सगळं जातं. तर अशा रुग्णांना त्यांचा आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मानसिक आपण काय म्हणू, मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राखण्यासाठी तुम्ही काय सांगाल? डॉक्टर व फॅमिलीचा रोल पण फार महत्त्वाचा ठरतो. द फॅमिली शुड गेट इन्व्हॉल्व टू सपोर्ट हिम. डॉक्टरांनी त्याला एक माझ्यामते आश्वासक असं सांगणं गरजेचं आहे की अरे आता जे काही आपण उपचार करणार आहोत, की जे औषध देणार आहोत, त्याच्यातनं तू पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्त, नॉर्मल आयुष्य जगू शकतो. तर त्याच्यामध्ये माझ्या आहारातील बदल, व्यायाम व्यवस्थित करणे, पॉझिटिव्हिटी आणि औषधांचं नियमित घेणे, वजनावरती लक्ष ठेवणे, त्याचबरोबर ब्लड प्रेशर आणि शुगर व्यवस्थित कंट्रोल आहे की नाही बघणे, या सर्व गोष्टी आणि जीवनशैलीतले बदल जर आपण केले तर माझ्या मते रुग्ण पूर्णपणे नॉर्मल आयुष्य, हार्ट फेल्युअरच्या रुग्ण व्यवस्थित जगू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी बिनधास्त राहणं किंवा काळजी न करणं, पण डॉक्टरांचा योग्य सल्ला, औषधं नियमित घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. नक्कीच. तर आपण बघितलं की हार्ट फेल्युअर किंवा हृदयाशी संबंधित कुठलाही आजार तुम्हाला जर असेल तर औषधं, गोळ्या आणि आधुनिक सगळं मार्गदर्शन आणि डॉक्टरांचे उपचार हे सगळे महत्त्वाचे आहेतच. मात्र तुम्ही तणावमुक्त राहणं, स्ट्रेस मुक्त राहणं हे फार गरजेचं आहे आणि डॉक्टर मनोज यांनी हेच सांगितलेलं आहे. डॉक्टर मनोज, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं या विषयावर, त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.